दिवाळी म्हणले की पोरासनी एकच याड लागते, ते म्हणजे गड किल्ला बांधायचं. तर नमस्कार मंडळी, दरवर्षीप्रमाणे यंदा पण किल्ला करायचं ठरवलंय. मंडळाच्या पोरांनी जरा दांडगाच किल्ला निवडला, तो म्हणजे किल्ले लोहगड. पहिलं तर किल्ला करणार त्या ठिकाणची साफसफाई केली आणि भूमिपूजन करून घेतलं. महाराजांची मूर्ती आणि साहित्य पूजून घेतले आणि आराखडा आखायला सुरुवात झाली. आराखडा झाला, आता त्या भोवती दगड रचायची. कमरेपर्यंत तरी किल्ला उंच व्हायलाच पाहिजे. दुसऱ्या दिवशी गड बांधायचा श्रीगणेशा झाला. विंचूकड्याची बाजू रचून झाली आणि मग जेवणाची सुट्टी झाली. पोरं गेली ते सरळ 2 दिवसांनी झाली आणि त्यात ह्या 2 दिवसात पाऊस पण पडलेला, त्यामुळे सगळंच काम थांबवायला लागलेले. मग लगेच कामाला सुरुवात केली आणि आज दगडांचं काम पूर्ण करायचं होतं. खरं आम्ही इथं 4घच होता आणि बाकीची सगळी ज्यांच्या त्यांच्या कामावर गेलती. हळूहळू सगळ्या गडाचा चौपेराकार पूर्ण करीत आणला आणि तवर सगळी कामावर गेलेली लोक पण आली. काम थांबवायचं होतं, खरं पोरं ढीग जमली. तेवढ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पण हातभार लावला. मग बघता बघता सगळा किल्ला पूर्ण झाला. तर ही जागा आहे आमच्या गल्लीतल्याच ऋषी दादाची. त्यांचं मी आभार मानतो, त्यांच्या जागेवर किल्ला बांधायला दिल्याबद्दल. आणि ही दगड पण त्यांचीच आहे. ते म्हणतात की नाही, एकीचं बळ सर्वश्रेष्ठ, तेच आज अनुभवलं. अर्ध्या तासात सगळा गड उभा झाला. गडाचा आकार तर खतरनाक दिसालता, पण अजून हिची उंची वाढवायला लागणार आहे. आपल्या या गड किल्ला बांधणीच्या सिरीजला बघायला आपल्याला आताच फॉलो करून ठेवा, कारण बरंच व्हिडिओ पुढे पुढे येणार आहे. तर मग बोला, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.